करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। पुण्यातील कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजप खासदार आणि आमदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाद। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार म्हणाले। मेधा कुलकर्णी यांचा हा आरोप। हा जागेचा नाही जातीचा वाद। अभिमन्यू पवार यांनी मला टार्गेट केलं। मेधा कुलकर्णी झाल्या भाऊक तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरलेला नाहीये। अभिमन्यू पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। पुण्याच्या सारथी सोहळ्यातील वाद केवळ गैरसमज। अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना केवळ रिकाम्या खुर्चीवर बसायला सांगितलं। यात कोणताही चुकीचा हेतू नव्हता। नरेंद्र पाटील यांचं स्पष्टीकरण। खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीम दाखल। तर विलास घुले हत्या प्रकरणामध्ये सौरव सोनवणे यांचं पुरवणी जबाबात नाव। त्यामुळे चौकशी चूक असल्यास मुलाला अटक करा, मात्र विनाकारण अडकवू नका, सोनवणे यांची ही भूमिका। आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून मयत विलास घुलेंच्या कुटुंबियांचं सांत्वन। पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली, मात्र एकाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू। धनंजय मुंडे यांचा खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर नाव न घेता निशाणा। कट रचून माझ्या भावाची हत्या केली, आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ आहे। माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न, भावाला न्याय द्या। मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुलेंचे एसआयटीला या संदर्भात पत्र। मयत केतन अग्रवालच्या आईवडिलांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी। दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या, मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन। लोहगड प्रकरण अनाकलनीय, तर चांगल्या घरातील मुलामुलींमध्ये सूड भावना वाढतीये। समाज म्हणून विचार करायला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। एमपीएससीच्या सर्व पूर्वपरीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांचा विरोध, तर मुख्य परीक्षा मात्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने होणार।